जय श्रीराम मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आमच्या आत्तीच्या मुलग्यापासून म्हणजे दक्षपासून सुरुवात होत्या. म्हणजेच मी आमच्या आत्तीच्या गावाला आलतो सलगरच्या पुढे चाबकसरवाडीला. मस्तपैकी मग सकाळी जेवायला पनीर केलतं आणि आता आत्तीच्या गावाला आले म्हटल्यावर चांगले हे खायलाच भेटते. आणि संगत दक्ष अण्णा असले की जेवण एकदम फुल मध्ये हो. मग घराच्या बरोबर बाहेर आल्यावर तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथे एक जाऊन येऊया म्हणलं. आणि मित्रांनो, पावसात जायची गरज नाही हो, आपल्या ब्लॉग मध्येच विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करून घ्या. रामकृष्ण हरी म्हणलो, पायातून पडून आपल्या गावाकडे निघायला चालू केलो. काल येताना टू व्हीलर घेऊन आलतो गावाला आणि आता जाताना हायवेवर वारं लागते म्हणून चष्मा पण घातला मस्तपैकी. आणि गावाकडं घराकडे जाताना मोकळं काय पाठवतच नाहीत, भाजीपाला काहीतरी घेऊनच पाठवतात. कसं आहे मित्रांनो, मी आत्तींचा लाडका आहे हो, त्यामुळे सुट्टी असल्यावर तिकडे जातोय सारखं मी. मग टू व्हीलर घेऊन निवांत मिरज मध्ये पोहोचलो आणि तिथनं आलो डायरेक्ट सांगली स्टेशनवर. मल्हार आणि अथर्व त्यांच्या गाड्या आणलेल्या स्टेशनवर, त्यांनी नंबराची वाट बघालतीत. मग आपली रानूबाई पण घराजवळ होतो, तिला पण घेऊन गेलो स्टेशनवर. मग गाडी तिथं आणल्यावर मस्तपैकी एक फोटो काढला पोस्ट करायला. अथर्वांना पण तोवर गाडी फोड मग कराल. तिथनं गेलो चहा प्यायला. मल्ल्या देतो म्हणला चहा, चल म्हणलं, आपण काय नाही म्हणतोय. मग चहा पिल्यावर लगेच आपल्या गाड्यांचा